नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आपण दुपारी 11 वाजताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेणार आहोत। या अपडेटमध्ये सकाळी आपण पाहिलं दौंडची आवक ही 1,76,173 क्युसेक्स होती। तर भीमा नदीमध्ये परवापासूनच विसर्ग वाढायला सुरुवात झालेली आहे। रात्री वीर धरणातून केलेली आवक सोडलेली आवक 54,760 क्युसेक्स होती। तर सकाळी 7 वाजता वीरचा विसर्ग कमी केलेला आहे, तो दिलासादायक आपण समजूया। त्या अगोदर तो विसर्ग पाहण्या अगोदर व पुढील बातमी पाहण्या अगोदर आपणास विनंती, या पुढील ताज्या व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। वीर धरणातून सकाळी 7 वाजता 15,324 क्युसेकचा विसर्ग केलेला आहे। उजनीतून सकाळी 1,30,000 च्या विसर्ग सोडण्यात येत होता, मात्र तो 10 वाजता प्रत्यक्षात 1,40,000 क्युसेक्स केला। त्यामध्ये वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स असं मिळून आणि वीरचा विसर्ग अशी बेरीज जर एकत्र केली तरी 1,56,924 क्युसेक्स होती। हा विसर्ग नीरा भीमा नदी एकत्र जिथं नरसिंगपूर येथे संगमावर येऊन विसर्ग पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। सदर सोडण्यात आलेला उजनीतून विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन भीमा प्रशासनाने केलेले आहे। पंढरपूरची इशारा पातळी 443 मीटर आहे, तर धोका पातळी 445 मीटर आहे। आज सकाळी 6 वाजता 443.18 मीटर होती, म्हणजे इशारा पातळी ओलांडली होती। तर नदीत पाणी पातळी 1,07,847 एवढी होती। तर आता मात्र 11 वाजता नदीत पंढरपुरातील 1,26,143 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। तर वॉटर लेवल पंढरपुरातली जर पाहिली तर 443.84 आहे, म्हणजे इशारा पातळी ओलांडलेली असून त्यामध्ये 0.84 ची वाढ झालेली आहे। सध्या सिनामाडा योजनेतून 180 वीज निर्मितीसाठी 1,600, दहेगाव उपसा सिंचन 40, बोगदा 800 वरून 900 करण्यात आलेला आहे। तर कॅनलचे पाणी पूर्ण बंद आहे। सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण 102.11% झालेले होते। यातील उपयुक्त पाणीसाठा 118.36 टीएमसी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 54.71 टीएमसी आहे। येणारी आवक पाहता उजनी धरणाची ही टक्केवारी वाढू शकते आणि पुढेही पाणी नेमके किती सोडण्यात येईल अद्याप याबाबत माहिती नाही, परंतु टप्प्याटप्प्याने या बातम्या आपण प्रकाशित करू। त्या अगोदर एक विनंती आहे, लाईक करायला कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे बातम्या आवडत असतील तर लाईक व सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळेला महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील।